लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रत्येक पक्ष प्रत्येक इच्छुक उमेदवार आपलं नशीब यामध्ये आजमावतोय। आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे संत महात्मे देखील यापासून वेगळे नाहीयेत, दूर नाहीयेत। जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज हे देखील नाशिक लोकसभेमधून आपलं नशीब आजमावत आहेत। त्यासाठी त्यांनी गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून तयारी देखील सुरू केलेली आहे। नुकतीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट देखील झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं ते जाणून घेऊयात। महाराजजी, आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय बैठकीमध्ये ठरलं? या भारत मातेला आणि हनुमंताच्या चरणी वंदन करून की काल मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ दिल्याप्रमाणे आमची अत्यंत प्रेमपूर्वक आणि आपण ज्याला म्हणतो ना आनंदाने आणि मोठ्या उत्साहात भेट संपन्न झाली किंवा त्या ठिकाणी आमची चर्चा झाली। तर त्या भेटीमध्ये की आमच्या ज्या भक्तपरिवाराने जे आमचे मुद्दे होते त्यांनी त्यांच्यासमोर मांडले आणि त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले। म्हणजे दोन्ही परस्परांचे मुद्दे त्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न करण्यात आला। पण आपण आपल्या बाजूने काय मुद्दे मांडलेत, आपली बाजू काय? तर आमची बाजू मांडताना की आमचे जे भक्तपरिवार आहेत यांनी सर्वांनी असा निर्णय घेतलेला आहे की यावेळेला की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारण या माध्यमातून आमच्या भक्तपरिवारांनी निर्णय घेतलेला आहे की या वेळेला नाशिकच्या लोकसभाच्या रिंगणामध्ये बाबांना काय करायचं, उतरायचं। मग मुख्यमंत्री साहेबांकडनं काय रिप्लाय मिळाला, काय उत्तर होतं? तर त्या कालच्या बैठकीत फक्त आमचे मुद्दे त्यांनी समजून घेतले आणि त्यांचे काही मुद्दे त्यांनी आम्हाला सांगितले, मात्र निर्णय काय होऊ शकला नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला पुढच्या आता 2-3 दिवसानंतरच्या बैठकीला बोलवलं आहे। ही बैठक कुठे होणार आहे? त्या बैठकीला कोण कोण उपस्थित असणार आहे? आमचे सर्व लोकसभेची कमिटी नेमण्यात आली। ती कमिटी काही विशिष्ट काही भक्त असतात आणि आमच्याबरोबरचे जे प्रचार प्रसार करणारी मंडळी असतात। आणि मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर कोण असणार आहेत? मुख्यमंत्रीसोबत फक्त काल त्यांचे जे काही समजा पदाधिकारी त्यांच्यात काल मंत्री देखील तुमच्या सोबत होते, भागवत कराड साहेब पण तुमच्या सोबत होते। काय नेमकं संवाद झाला? ते आमचे मित्राचे संबंध असल्यामुळे त्यामुळे आमच्यामध्ये चर्चा होत असते। पण तुम्ही भाजपकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात अशी चर्चा आहे भक्त परिवारात। तसं काही अजून आमच्या भक्त परिवारामध्ये तसं काही निश्चित निर्णय झाला नाही, मात्र आमचे भक्त परिवार सर्वच आपले आहेत म्हणजे सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण नाशिक लोकसभेमधनं इच्छुक आहात, परंतु विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी तयारीत आहेत। त्यांना डावलून आपली उमेदवारी का बरं, आपण का उमेदवारी मागतो? तर या ठिकाणी सांगायचा मुद्दा की मागच्या वेळेला सुद्धा की आमच्या सर्व भक्त परिवाराने एक विचार केला होता आणि त्यावेळेला आपले हेमंत गोडसे यांना आमच्या भक्त परिवाराने पाठिंबा दिला होता। नुसता पाठिंबा दिला नव्हता तर आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी स्वतःचे गाड्या स्वतःचं भोजन घेऊन त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणलं होतं। आणि म्हणून यावेळेला आमच्या भक्त मंडळी असं ठरवलेलं आहे, फक्त हेमंत आप्पाचाच ह्या पक्षाचे विचार नाहीत, तर आमच्या भक्त असा निर्णय ठरवलेला आहे जेवढे पक्ष आहेत आजपर्यंत, मग ते राष्ट्रवादी पक्ष असतो, काँग्रेस पक्ष असतो, भाजप असो, मनसे असो, कोणताही पक्ष असतो, तर त्या ठिकाणी आजपर्यंत आम्ही सर्व पक्षांना मदत केली आणि त्यानुसार असा भक्तपरिवाराचा असा एक विचार झालेला आहे की या सर्व पक्षाच्या नेते या वेळेला बाबांनी निवडून द्यावं असा त्यांनी या ठिकाणी प्रस्ताव टाकण्याचा निर्णय केलेला आहे। पण मग आपण महायुती म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची, भाजप ह्या गटाकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात की महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे? तो निर्णय आमची जी लोकसभेची समिती निर्णय त्यामध्ये घेणार आहेत। पण आता निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले आहेत, तरी सुद्धा संपूर्ण त्यांच्यावरच आम्ही सोडलेले आहेत। जो निर्णय घेते आमची ती कमिटी त्या किरणा बाबा ठाम आहेत। या संदर्भात तुमचं काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली आहे? तर आमचे भक्त प्रत्येक पक्षात आहेत ना, त्यामुळे आमचे भक्त परस्पर त्यांनी चर्चा करीत असतात। पण तुम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी कोणाशी बोलला आहात का? जसं मुख्यमंत्री साहेबांशी बोलला तसं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी कोणाशी काही संवाद झाला? वरिष्ठ नेते फक्त आमचे जे मित्र रचनात असले आमचे भागवत कराड यांच्यासहित थोडीशी चर्चा झालेली आहे। अच्छा। आणि आपली राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष ते नाशिकमध्ये होते, त्यांच्याशी पण आपली भेट होणार होती, ती भेट झाली आहे का? काही फोनवर वगैरे काही संवाद झाला आहे? तर भक्त परिवाराने बाबांकडे प्रस्ताव मांडला होता की त्यांनी मुद्दा मांडला होता की राज ठाकरे नाशिकला येत आहेत, तर आपण काय करू त्यांच्याशी संवाद साधूया म्हणून परस्पर आमच्या भक्त परिवार कमिटीने त्यांच्याशी भेट करण्याचा मुद्दा मांडला होता। निवडणूक लढवायचं म्हटलं की आपण निवडून येण्याची क्षमता बघितली जाते
असा प्रश्न तुम्हाला वरच्या पातळीवर म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा भाजपचे वरिष्ठ नेते असतील त्यांच्याकडनं देखील विचारलं जाईल, तर त्यावेळेस तुमच्याकडनं काय उत्तर देणार आहे? आपला भक्त परिवार किती आहे, आपली निवडून येण्याची क्षमता किती आहे, काय करण्यात आपण निवडून येणार? तर आमच्या सर्व भक्त परिवाराने तो निर्णय घेतलेला आहे. तर बाबा एवढं सांगू शकतात, जास्त खुलासेवर त्याचा बाबांनी राज देऊ शकत नाही. मात्र तुकाराम महाराज सांगितल्याप्रमाणे तुका म्हणे उगे रान जे जे होईल ते पहा, हेच आम्ही फक्त या ठिकाणी सांगू शकतो. हे आहेत शांतिगिरी महाराज. नाशिक लोकसभा मतदारसंघामधनं ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. कालच रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक झालेली आहे. भाजपचे मंत्री भागवत कराड यांच्या माध्यमातून काल ते मुख्यमंत्र्यांशी भेटलेले आहेत, चर्चा झालेली आहेत. काही प्राथमिक स्वरूपाची ही चर्चा झालेली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघामधनं विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु त्यांना डावलून शांतिगिरी महाराज यांना महायुतीचं तिकीट मिळणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाशिक ही धार्मिक नगरी आहे, कुंभनगरी म्हणून देखील नाशिककडे बघितलं जातं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजपची नेमकी भूमिका काय असणार आहे? ही जागा जर शिंदे गटाला म्हणजे शिवसेनेला सुटली तर शिंदे गटाकडनं शांतिगिरी महाराज हे उमेदवार असणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराज, एक शेवटचा प्रश्न, जर ही जागा शिंदे गटा म्हणजे शिवसेनेला सुटली तर तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का? आम्ही बघा कोणी पक्षाने आम्हाला तिकीट देऊ अगर न देऊ आलं लक्षात, स्वीकार न स्वीकार, मग आता आमच्या भक्त परिवारांनी ठाम निर्धार केलेला आहे की निवडणूक लढायची आणि जिंकायची सुद्धा. जय भारत माता. पण मग आपल्याला कुठेतरी पक्षाकडनं एकतर भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागेल. तो निर्णय आमची जी कमिटी आमची लोकसभा समिती तो निर्णय समिती घेणार. पण आपण करणार का प्रवेश पक्षात? तो निर्णय सर्व बाबांनी त्यांच्या सोडलेला आहे. त्यामुळे बाबा त्या संदर्भात स्वतः काहीच निर्णय देऊ शकत नाही. आता जरी शांतिगिरी महाराज स्पष्ट बोलत नसले तरी देखील ज्यावेळेस निवडणूक लढवण्याचा विचार येईल, ज्यावेळेस कुठली तरी सकारात्मक भूमिका दोन्ही बाजूनी ठरेल, त्यावेळेस महाराजांना कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल आणि त्याच पक्षाकडनं त्यांना निवडणूक ही लढवावी लागणार. त्यामुळे येत्या 2-3 दिवसांमध्ये काय घडामोडी घडतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.